भगतसिंग युवक मंडळ पाटील गल्ली बेळगाव आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत शिवाजी महाराजांची युक्ती अर्थात गनिमी कावा। शिवाजी महाराजांच्या वादळी पराक्रमानं विजापूर दरबारात एकच गोंधळ उडाला। बडी बेगम संतापून उठली आणि त्याचा परिणाम म्हणून अफजल खान 40,000 सैन्यासह स्वराज्यावर चालून आला। स्वराज्यावर पडलेलं सगळ्यात मोठं संकटाचा सामना कसा करावा याच विचारात महाराज आणि स्वराज्याची मुनसदी मंडळी एका विचारावर सहमत झाली। हे ऐकून जिजाऊ रागाने संतापून उठल्या। राज राज नाही नाईक नाही घात झाला अरे काय झालं? अरे असं काय करतोयस? राजा आहे ती समोर आगिन्या माजलाय ती रेडाक्षी महिषासुरवाणी। तुळजापुरात तर त्यानं नुसतं उत्मात केलंय। सौता हातात घन घेऊन जगदंबेवर घाव घातला। तांदळाच्या पार टिकऱ्या केल्या। पुढं महाराज पंढरपूरून भूमच्या मानकेश्वराला पण असाच धिंगाणा केला तुम्ही। आणि ते बोल विश्वास, आणखी काय ऐकायचं राहिलंय? बोल. ते फलटणात घुसला आणि थोरल्या राणीसाहेबांच्या भावासनी बजाजी रावासनी कैद केलं। बजाजीराव निंबाळकरांना आता साखळ दंड घालून फौजेत ठेवलंय आणि गावोगावी दवंडी देत सुटलाय। तेच तिच्या पायी येणार नाही, आम्ही असं होऊ देणार नाही। चला माझी एवढी उमर झाली पण असला तिरपांगडा सेनापती मी कधी पाहिला नाही। फिरंगोजी काका, त्याचं हे सगळं आकरीत चाललंय ते आपल्याला उघड्या मैदानात खेचण्यासाठी, कारण तिथं संख्याबळानं तो आपल्याला भारी आहे, पण आपली ताकद आहे सह्याद्री। त्यामुळे जोवर तो सह्याद्रीपर्यंत येत नाही तोवर आपल्याला थांबायला हवं। जी राज, आपली समधी ताकद एक वाटली तरी 7,000च्या पुढे जात नाही राज। मग काय म्हणणे काय आहे आपले? तुर्तास तरी तह करून ही वेळ मारून न्यावी असं वाटतं। चढे घोड्यांनिशी राजांना कैद करायचा विडा उचललेला खान तहाने संतुष्ट होईल असे आम्हाला तरी वाटत नाही। आपण तरी कशाला गप्प बसायचं? एक एक जण लाखांवर भारी पडू वय की अहो अर्ध्या घटकात त्याचा चुराडा उडवू अशी मराठी मनगट आहेत आपली। राज, मला भी वाटतं या आपण थोडा धीर धरावा। पर सला करावा हे काही मनाला गमत नाही। जरा पिकल्या केसाचा ऐका की, मला बी वाटतं या की यो वरवंटा स्वराज्यावर फिरायच्या आधी काही परस्पर वाटाघाटी होऊन ही ब्याट टळली तर बरं होईल। म्हणजे राजमंडळाचा एकूण कल तह करण्याकडे असं समजायचं का आम्ही? स्वराज्य हितासाठी या काळात अन्य पर्याय दिसत नाही। ठीक आहे, ठीक आहे। आऊसाहेब, आता काय राजमंडळाला तह करायचाय? समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून घालता येईल असे आमच्या मुत्सद्यांना वाटते तरी कसे? आऊसाहेब, ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचा मांडलिक व्हायचं, तहाचा जो मानेवर घ्यायचं, असला अपमानकारक सल्ला त्यांना देवतोच कसा? ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही त्या अफजल खानाच्या हशमांनी घराघरात शिरून आपल्या लेकी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना? इतके शंढ आहेत का ते? राग कसा येत नाहीये त्यांना? राग येत असेल आऊसाहेब, पण इतक्या वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेल्या अत्याचारांमुळे कदाचित त्यांची मनं आमच्या काळजीनं तह सुचवत असतील। शिवबा, आम्ही आई आहोत तुमची, आम्हाला का तुमची काळजी नाही? पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला? किमान तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही? का तुम्ही सुद्धा आमचा संताप वांझोटा ठरवणारा? आम्ही येतो।
खरखर आवाज झाला, चिलखतवत अंगाला. असे हे शब्द शाहिरांनी इतिहासाच्या पानावर अमर केलेत. पण या चिलखताच्या मागची युक्ती, चाचणी आणि प्रयोग महाराजांच्या मनात सतत गुंतू लागली होती. जिजाऊंच्या संतापानंतर महाराज कासावीस झाले होते. त्यांच्या अंतरात्म्यात जणू फक्त एकच चाहूल लागली होती, ती म्हणजे अफजल खानला कसा ठेचायचा. आपण फक्त महाराजांनी अफजल कसा मारला हे जाणून न घेता त्यामागची पूर्वतयारी जाणून घेणे खूप महत्वाचे. राजा घाबरले. राजा भेटायचं टाळतायत. राजांनी मुद्रा आणि खजिना पाठवला. हे सगळे किस्से तर जगजाहीर आहेतच, पण राजांनी आपली गुप्त शस्त्रे कशी घडवली हे जाणून घेऊया. वा 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 सुभेदार. वा सुभेदार वा. तानाजीराव, यसाजीराव, थांबा थांबा. तुमची करामत खूप पाहिली, आता जरा यांची करामत बघूया. जीराज कृष्णाजी बंकर वैजी आपल्या शस्त्रग्रहाचे तज्ञ. वा राज, ही 2 चिलखत घडवल्यात नवीन. ओ बंकर, आमच्या तलवारीन मोर कंची बी चिलखत टिकत नसतात काय असं जी. एकदम बरोबर बोलत बघा सुभेदार. तानाजीराव, हा नुसतं बोलू नका. चला या चिलखताची परीक्षा घ्या. हा घेतो की राज. या सजराव आला ते चिलखत इकडं बघू तरी असं कंच चिलखत बनवलंय. असं काय तसं काय आणा इकडं. अहो बघ. हा, सुभेदार. हाला गाव. असं कुठं असतंय वय तानाजीराव? अहो मग तुम्ही सांगा कसं असतंय ते. हा अहो कंच बी चिलखत जमिनीवर ठेवून घाव घातल्यावर ते तुटणारच किंवा. अहो मग चिलखत चांगलं आहे हे समजणार कसं. यशोजीराव चिलखताची परीक्षा अंगावर घालून करते. मग तेच तर रे. आता ते अन कोण करणार हो. नाही म्हणजे असं करताना खपायचा एखादा. ते होणार नाही याचीच खात्री हवी बनवणाऱ्याला. काय कृष्णाजी, तुम्हाला आहे ना तशी खात्री? तर पुरी खातर आहे माझी महाराज. आणा. हे बघा राज, हे ना हे हिकून असा हात घालायचा. हे काय राज? अहो चला चला सील करा. चला अहो जी. चला अहो या चिलखताची परीक्षा घ्या. आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा? तान्हाजीराव या. महाराज म्या. चला या बख्तराची परीक्षा घ्यायची आपल्याला. एक चांगला जोरदार वार काढ. चला. नाही राज, हे असलं बापाच्यानं बी व्हायचं नाही. तान्हाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायची आहे. वार काढा. तानाजीराव नाही राज. तान्हाजीराव आमची आज्ञा आहे. वार काढा, नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा. वा वा कृष्णाजी वा. काय बख्तर बनवलं. कान्होजी काका पाहिलं का? पण राज ते बघा काय झालंय. आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं? राज, आई भावाची आण हाय तुम्हाला. पुण्याला असली आगळी करायला लावू नका. अहो आमच्या छात्या तुमच्यावरच वार झेलेला आहे. ती तुमच्यावरती वार म्हणजे लई मोठं पाप. तान्हाजीराव, तान्हाजीराव,
जेवढा भरवसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरवसा तुमच्या हातावरही आहे. बख्तर आम्हाला वाचवेलच, पण आमच्या तान्हाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होतं आम्हाला. अहो, आम्ही उगीच म्हणतो का? तान्हाजीरावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरुजात सुरक्षित असल्यागत वाटतं. महाराजांनी अगदी समंजसपणे नायकाच्या मत्तीने अफजल्याची शरीराकृती रेखाटून घेतली होती. शहाजी राजांच्या छाव्याकडून बछड्याला मिळालेली अमूल्य भेट अफजल खानच्या वेळी महाराजांना आठवली आणि महाराजांनी ती घडवायचा संकल्प केला. महाराजांच्या शस्त्रशाळेत त्याची मुहूर्त घडू लागली आणि तयार होऊन महाराजांच्या हाती गवसली. त्या शस्त्राला पाहताच महाराजांनी त्या शस्त्राला नाव दिलं. कृष्णाजी, काही येत आहे का ध्यानी? राज लय झालाय, पकतोय पर काय ध्यानी येईना झालं बघा. कृष्णाजी, आकृती नीट पहा. वैद्यबुवांनी आपल्याला जी मर्मस्थानं सांगितली त्यातली महत्वाची 5: मस्तक, हृदय, सूर्यचक्र, नानत्व म्हणजे कूस आणि उदरदंडिका म्हणजे ओटीपोट. हा जी. या 5 स्थानांवर जर आघात झाला तर तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो. खान उंच आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या छातीखाली वार करायचा. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत नानत्व आणि उदरदंडिका. जी. बर, हा आघात आमच्या हाताच्या नैसर्गिक हालचालींबरोबर व्हायला हवा, कारण भेटीच्या वेळी आम्ही निशस्त्र यावं अशी अट आहे. अर्थात दगाबाज खान काही अट पाळणार नाहीच, पण भेटीच्या आधी आम्ही अस्त्र बाळगलंय हे त्याला कळता कामा नये. अशा वेळी कुठलं शस्त्र बाळगता येऊ शकतं? थांबा राज, आलो वाईच. आलो आलो. महाराज, हे अग्निपुराण, याच्यामध्ये अशा शस्त्राचं वर्णन आहे की ज्याला हस्तशस्त्र किंवा अमुक्त असं म्हणतात. या बघा, म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र आहे की जे वार केल्यानंतर हात येगळं बी होत नाही आणि हाता येगळं दिसत बी नाही. मग असं कुठलं शस्त्र आहे आपल्याकडे? आताच्या वक्ताला नाही महाराज. असं कुठलं शस्त्र नव्यानं घडवता येते का याचा विचार करा. आम्ही करतो. जी राज. नाईक, वादन हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र घडवायला घ्या. राज, एवढ्या देखण्या हत्याराला काहीतरी नाव द्या की. अलबत्त. मराठी वाघांचं हत्यार आहे, याचं नाव वाघनख. महाराज अस्त्रशस्त्रासह परिपूर्ण होऊन सावधगिरीने अफजल खानास भेटावयास गेले आणि शामी यान्यात पोचले. शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हां, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून, सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणही तुम्हास कोणी दिली नाही काय? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. ए शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे. खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला, पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही.
तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो। अपना गैर वाका बर्ताव छोड़ दो। हम तुम्हारी तमाम गलतियां मुआफ कर देंगे। गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं। तुला तुला का भ्यावं? भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे। आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकन का राजा बना देंगे। डरिए मत, चले आइए। आप तो हमारे भतीजे की तरह हैं। हमारे गले मिलिए। दावाद मृदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषण भी तुंड पर, जैसे मृगराज है। शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधून त्याला बसवलं. स्वराज्यावर चालून येणाऱ्या महाबलाढ्य शत्रूला देखील युक्तीने कसं संपवता येतं हे महाराजांनी जगाला दाखवून दिलं. गनिमी काव्याचा योग्य वापर महाराजांनी उपयोगी आणला. कितीही मोठी शक्ती असली तरी युक्तीने त्यावर मात करता येते हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. या महाराजांच्या युक्तीला आजच्या घडीला गोरिला वॉरफेअर या नावाने ओळखलं जातं. त्या महापुरुषाचे आपल्यावर केलेले उपकार आहेत. या उपकाराची परतफेड करणं इतिहासालाही शक्य नाही. अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांना भगतसिंग युवक मंडळ नतमस्तक होतं. बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर